आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा। निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। महत्त्वपूर्ण आपण 7 अपडेट पाहणार आहोत। एक, शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती यांच्या सुट्ट्या जाहीर झालेल्या आहे। प्रथम सत्र 26/10/2024 ते 26/10/2024 98 दिवस। दिवाळी सत्र 28/10/2024 ते 9/11/2024 10 दिवस। 11/11/2024 पासून द्वितीय सत्र 30/4/2025 पर्यंत 138 दिवस। एकूण कामाचे दिवस 236। उन्हाळी सुट्टी 43 दिवस, दिवाळी सुट्टी 10 दिवस, शासकीय सुट्टी 17 दिवस, आयुक्त सुट्टी 3 दिवस, मुख्याध्यापक सुट्टी 3 दिवस, एकूण 76 दिवस। परिपत्रक सुद्धा पाहूया। अमरावती विभागाचे 16/4/2024 चे सुट्टीचे परिपत्रक। हे परिपत्रक अखिल तांबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता। दुसरे अपडेट पाहूया। शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करा, राज ठाकरे। तापमान जवळपास 40 अंशापर्यंत गेले आहे, अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाही, उष्णतेची लाट आली आहे असे जाहीर झाले आहे। लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावे लागत आहे। याबाबतीत जरी आचारसंहिता असली तरी सरकारने शाळांना आताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे। तिसरे अपडेट पाहूया। 3 अपत्य असल्याने पोलीस पाटील निलंबित। जगदाळे यांनी अपत्य कायदा 2005 चे उल्लंघन करून शासनास खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केली आहे। त्यांची सन 2009 मध्ये नियुक्ती झाली आहे। त्यांना 2005 पूर्वी 2 व 2007 नंतर 1 अशी 3 अपत्य आहेत। तसेच गावात वादविवाद, शेतकऱ्यांचा रस्ता अडवणे, भाविकांमध्ये भांडणे लावण्यासाठी पोलीस पाटील पदाचा गैरवापर करत आहे। त्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारची त्यांच्याविरुद्ध तक्रारी अर्ज सोमनाथ मोहिते यांनी 17 सप्टेंबर 2001 रोजी बारामतीचे उपविभाग अधिकारी यांच्याकडे केला होता। हे अपडेट पाहूया। दरमहा पगार वेळेवर होईना, शिक्षकांचे अर्थकारण बिघडले, बजेट आणि तांत्रिक अडचणी शासनाच्या निर्देशनाचेही होईना पालन। दरमहा पगार वेळेवर होईना, शिक्षकाचे अर्थकारण बिघडले, बजेट आणि तांत्रिक अडचणी शासनाच्या निर्देशनाचेही होईना पालन। टीचर्स पेमेंट लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा परिषदांच्या तसेच खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला सातत्याने विलंब होत आहे। CMP प्रणालीत होत असलेल्या अडचणी व शासनाकडून बजेट मंजूर होत नसल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांचे शिक्षकांचे अर्थकारण बिघडले आहे। 15/4/2024 चे महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे। 2024 शैक्षणिक वर्षाच्या शिक्षणाचा अधिनियम दुर्बल वंचित शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी तारीख दिलेली आहे। 16/4/2024 ते 30/4/2024 या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे। शरद गोसावी यांच्या स्वाक्षरी निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 10वी-12वीच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती मिळणार आहे। त्यांना ऑनलाईन माहिती सादर करावयाची आहे। महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे। बंद पडणाऱ्या 14,000 मराठी शाळांची बाजू कोण घेणार, हे महत्त्वपूर्ण ही न्यूज या ठिकाणी दिलेली आहे। मुद्द्याच्या बोलामध्ये सर्व स्पष्टीकरण या ठिकाणी श्रीपाद भालचंद्र जोशी, संयोजक मराठीच्या व्यापक हितासाठी।